सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दानाचं महत्त्व हे कालातीत आहे। दानाचं जसं महत्त्व कालातीत आहे असं मी आता म्हटलं, त्याचप्रमाणे दानाची फक्त कालानुरूप काही रूपं बदलली। जसं की आपल्याला असं सांगता येईल की अवयवदान आहे, देहदान आहे, नेत्रदान आहे। ह्या सगळ्याची जशी रूपं बदलत गेली ना, त्या मानाने त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं गेलं नाही। हे दानं सगळी झाली पाहिजेत हे आपल्याला कुठेतरी पटतं, पण पटत असतानाच त्याची संख्या जर आपण बघितली तर अत्यंत आजही रोडावलेली आहे। ही संख्या कशी वाढेल आणि ह्या दानाचं आपल्याला खरंच महत्त्व कसं पटेल यासाठीच आजच्या ह्या सखी सह्याद्रीचा कार्यक्रमाचं महत्त्व आहे। आणि सखी सह्याद्रीच्या माध्यमातून आपण नेहमीच जनजागृतीचं एक मोठं शस्त्र हातात घेतलेलं आहे। ह्या दानाचं महत्त्व नेमकं काय आहे, ह्या दानाबद्दल आजही आपल्या मनामध्ये अनेक शंका आहेत, तर त्या शंकांचं निरसन व्हावं हाही हा मागचा उद्देश आहे। आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे दृष्टिदान आणि त्याचं महत्त्व। जागतिक दृष्टिदानानिमित्त आज आपण हा कार्यक्रम करतोय। ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत पद्मश्री डॉक्टर लहाने, त्यांचं आपण ह्या कार्यक्रमात स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। आजच्या सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। डॉक्टर लहानेंच्याबद्दल सांगावं तेवढं कमी आहे। आपल्या सगळ्यांनाच ते माहिती आहे की ऑपरेशन किंवा ज्याला आपण कॅटरॅक्टचे ऑपरेशन म्हणतो, मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणतो, ती कॅटरॅक्टचं ऑपरेशन म्हणजे डॉक्टरांना आजच मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही इथे येण्यापूर्वी किती ऑपरेशन्स केली, तर त्यांनी मला थोडक्यात सांगितलं मी आज 34 ऑपरेशन्स करून आलो। त्याच्यावरूनच आपल्याला त्याचं महत्त्व कळतंय। पण अशासारख्या महत्त्वाच्या व्यक्तींच्याकडूनच जेव्हा आपण ऐकतो की दृष्टिदान हे महत्त्वाचं का आहे, मला असं वाटतं की ते बरंचसं आपल्याला प्रेरणादायी असतं। तुमच्या मनातही डॉक्टरांना विचारायला अनेक प्रश्न असतील, अर्थातच तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक, चटकन उतरवून घ्या। ते असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050। डॉक्टर, जेव्हा आपण असं म्हणतो ना की आज अनेक दानांना महत्त्व आलेलं आहे, अनेक दानांच्या बद्दल लोकांना निदान तोंड ओळख तरी आहे, नेत्रदानाची त्या मानाने पुष्कळ जुनी अशी ओळख लोकांच्याकडे आहे। आज तुम्ही एक व्यक्ती म्हणून, एक डॉक्टर म्हणून, एक समाजाचा भाग म्हणून तुम्ही ह्या दृष्टिदानाच्याकडे नेमकं कुठल्या नजरेने बघता? नाही, दृष्टिदान आपण जेव्हा विचार करतो तर आपण बरेचसे असे दान बघतो, पण या सगळ्या दानाच्या मध्ये दृष्टिदान हे खूप महत्त्वाचं आहे। कारण दृष्टिदान केल्याने दुसऱ्यांना दृष्टी लाभ होतो आणि आपलं जे ज्ञान आपल्याकडे असतं तर हे ज्ञान 82% ज्ञान डोळ्यामुळे मिळत असतं। आणि आपण असं म्हणत असतो की दृष्टी नाही तर सृष्टी नाही, म्हणजे सृष्टी बघण्याचं काम ही डोळे करत असतात। आणि म्हणून जे डोळ्याने अंध आहेत अशा रुग्णांना जेव्हा आपण दृष्टी दान करून एखादा डोळा देतो आणि त्याचं आपण नेत्ररोपण करतो, अशानंतर त्यांना जेव्हा दृष्टी येते तर मला असं वाटतं की आपण जे काही दान आतापर्यंत म्हटलं आहोत तर नेत्रदान हे नंबर 1चं दान आहे की ज्यामुळे सृष्टी दिसते आणि ज्यामुळे ज्ञान जे आहे आपल्याला हे सर्व ज्ञान आपल्याला आत्मसात करता येईल। डॉक्टर, मला पुढचंही असं विचारायचं की बरेच वेळेला दृष्टी द्यावी, नेत्र द्यावी अशी इच्छा असते, पण काही वेळेला काही कायदे ज्याच्यामध्ये आता बदल झालेला आहे, तर थोडासा त्या कायदा आणि कायद्यातल्या बदलाबद्दल आम्हाला माहिती नाही। असं झाले की जे कायदे आहेत, ओटा किंवा हे जे कायदे आहेत, या कायद्यामध्ये आता खूप असे बदल करण्यात आलेले आहेत। आणि या बदलानुसार की डोळा जो आहे हा मृत्यूनंतरच दिला जातो, त्याच्यापूर्वी नाही। दुसरा असा आहे की हा डोळा देण्यासाठी आपला डोळ्याचं नाव नेत्र पिढीमध्ये नोंदवलं नाही तरी तो देता येतो। त्यानंतर हा डोळा मृत्यूनंतर 6 तासात देता येतो। यासाठी मृत्यूचं प्रमाणपत्र आणि त्याच्यानंतर घरच्यांची इच्छा, अतिशय ह्या 2 साध्या गोष्टी असतील तर आपण ते करू शकतो। आणि म्हणून आपण हे जर केलं 2 गोष्टी आणि फोन केला तर नेत्र पिढीचे लोक येऊन 6 तासाच्या पूर्वी हे डोळा काढून घेतात आणि हा संपूर्ण डोळा पण काढत नाहीत। आपलं जे काळं बुबुळ दिसतं हे काळं बुबुळ ते काढतात आणि काळं बुबुळ काढून ते काळं बुबुळ घेऊन जातात आणि त्याची वर्गवारी केली जाते आणि वर्गवारी करून मग या बुबुळाचा उपयोग काय करता येईल ते करतात। तर मला असं वाटतं की नेत्रदानचे जे कायदे आहेत हे कायदे खूप बदलले आहेत आणि त्यामुळे आता असं काही त्याच्यात अडसर राहिलेला नाही आहे। फक्त एकच आहे की घरची माणसं दुःखात असतात, अशा वेळेस मित्रांनी, जवळच्या लोकांनी त्यांना सांगून की आपण नेत्रदान करूया,
ही चळवळ सामाजिक चळवळ झाली पाहिजे. जशी आज रक्तदानाची चळवळ आहे, ही सामाजिक चळवळ झाली आहे. आज आपण पाहिजे एवढं रक्त आपल्याला मिळू शकतं. पण मला असं वाटतं की नेत्रदान ही पण समाजाची चळवळ झाली पाहिजे. आणि ती समाजाची चळवळ होण्यासाठी त्याच्यामधले जे काही लिगल अडसर्स आहेत ते आता दूर झाले आहेत. कायद्याच्या सगळ्या बाबी आता दूर झाल्या आहेत. आता ज्या बाबी राहिल्या आहेत त्या बाबी लोकांच्या मनामध्ये ज्या काही अंधश्रद्धा आहेत की आपण नेत्रदान केल्यानंतर पुनर्जन्म मिळत नाही, किंवा नेत्रदान केलं आणि पुन्हा आपला जन्म झाला तर आपला डोळे तसे राहत नाहीत. तर मला असं वाटतं की ही जी कल्पना आहे ही चुकीची कल्पना आहे. कारण नेत्रदान हे केल्यानंतर आपण जेव्हा दुसऱ्याच्या शरीरावर डोळा देतो तर तो डोळा त्या दुसऱ्याच्या शरीरावर जाऊन काम करत असतो. आणि हा माझ्या मते की तो वैज्ञानिक पुनर्जन्म आहे. कारण तो डोळा आपल्या मृत्यूनंतर ही काम करत आहे आणि हा दिसणारा पुनर्जन्म आहे. आणि म्हणून आपण ज्या काही आपल्या खुल्या कल्पना आहेत की अशा प्रकारची अंधश्रद्धा, तर ही अंधश्रद्धा आपण जोपर्यंत काढून टाकणार नाही मनामधून तोपर्यंत अशा गोष्टी घडत नाहीत. तर मला असं वाटतं की आता आपण पाहतो की आपण बऱ्याचशा लोकांचे पोस्टमॉर्टम करतो, त्याच्यामधले सगळे अवयव आपण काढून घेतो कारण ते लिगली लागतात. ते आतापर्यंत आपल्याकडे आपण असं समजूया पुनर्जन्म जरी असेल तरी अवयव नसलेला एखादा तरी मनुष्य जन्माला आहे का? नाही जन्माला. आणि म्हणून अवयव शरीरामध्ये येणं हे डीएनए काम करत असतो. आपला जो डीएनए आहे, जो डीएनए आपल्या दोघांच्या मध्ये म्हणजे पती पत्नींच्या मधून जो डीएनए तयार होतो तो डीएनए हे काम करत असतो. आणि त्यामुळे याच्यामध्ये मागचा असं काही राहत नाही. म्हणून लोकांच्या मनामधून तुम्ही सर्वांनी मला असं आव्हान करायचं आहे आजच्या दिवशी की आपण हे गैरसमज काढून टाका आणि नेत्रदानासाठी आपण समोर या आणि नेत्रदान करा. डॉक्टर, आपल्याला रवींद्र कुडाळकर नाशिकहून विचारतायत, बघूया त्यांच्या मनामध्ये काय आहे. हॅलो, नमस्कार डॉक्टर तात्याराव लहाने. नमस्कार, बोला रवींद्र. कुडाळकर नाशिकहून बोलतोय. बोला. खरं तर तुम्ही जी नेत्र आरोग्य सेवेमध्ये केलेले योगदान आहे ते बहुमोल आहे आणि अतुलनीय आहे. मी तुमच्या व्यक्तिमत्वाचा अगदी हृदयपूर्वक चाहता आहे. हा अभिप्राय सर्वप्रथम देऊ इच्छितो आपल्याला. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की सर्वसामान्य व्यक्तीला नेत्रदानाची जी कार्यपद्धती आहे कितपत सहज, सुलभ आणि पारदर्शक आहे. दुसरा प्रश्न असा की दुर्गम ग्रामीण भागामध्ये किंवा जिथे काही सोयी सुविधांचा अभाव आहे अशा ठिकाणी सुद्धा एखाद्या व्यक्तीला मृत्यूनंतर नेत्रदान सहज सुलभरित्याने करता येऊ शकतं का? आणि तिसरा प्रश्न थोडासा वैयक्तिक आहे, ज्याची कुतूहल मला अगदी खूप वर्षांपासून आहे आपल्याबद्दल, की आता या स्टेजला आयुष्यामध्ये आपण खूप समाजसेवा केली तर लोकमान्यता तर खूप मिळाली आहे, पण आपण पैसा, प्रसिद्धी आणि कामाचं समाधान या 3ही गोष्टींकडे कसं पाहता? ना, यामध्ये पहिलं असं आहे की आता लोकांच्या मध्ये जी नेत्रदान करण्याची जी सोय आहे ही खूप सोय आहे. आता आपण 1919 हा नंबर मुंबईमध्ये लावला तर तो नेत्रदानाच्या ठिकाणी जातो आणि ज्या विभागामध्ये तसं झालं आहे तिथून आपण त्या नेत्रपिढीचे माणसं जाऊन नेत्रदान घेऊन येतात. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज नेत्रपिढी स्थापन झाली आहे. आणि म्हणून कुठल्याही खेड्यामध्ये जर आपण नेत्रदानाचा तसा प्रकारचा आपण कॉल दिला तर लहानातल्या लहान खेड्यामध्ये जाऊन नेत्रदान आणण्याची सोय झाली आहे. आणि आणल्यानंतर मग नेत्रदान त्या ज्या नेत्रपिढी आहेत त्या जमून जवळच्या रुग्णालयात पाठवतात. तिसरा असा आहे की तुम्ही जे मला असं विचारलं आहे की आपण पैसे वगैरे का नाही गोळा केलेत. मला असं वाटतं की मी 1,41,000 लोकांचे ऑपरेशन केलेत आणि तेवढे कोटी रुपये मला मिळालेले आहेत. त्यामुळे पैसे आणि ह्या गोष्टी मला फार महत्त्वाच्या नाहीत. पण पेशंटच्या रुग्णावर जे तोंडावर जे हसू येतं दृष्टी मिळाल्यानंतर ते हसू मला रवींद्रजी जगवतं आणि त्याच्याच मी चाहता आहे. जेव्हा आता तुम्ही म्हणालात की एक सामाजिक चळवळ झाली पाहिजे, ही आतापर्यंत आपण क्रांती पण अशी बघितली आहे जेव्हा सामान्य माणूस रस्त्यावरती येतो तेव्हा क्रांती घडते. ही प्रत्येकाच्या मनामध्ये एक ओढ असली पाहिजे की नेत्रदानाचं महत्त्व प्रत्येकाला जर कळलं, थोडंसं ही जर आपण सुरुवात लहानपणापासून केली म्हणजे लहान मुलांच्या मध्ये त्याच्याबद्दल पुस्तकामध्ये त्याचं ज्ञान असणं तर ते जास्ती उपयुक्त. मलाही असं वाटतं की जेव्हा मुलं थोडेफार त्यांना समजायला लागतं की 7वी, 8वी, 9वी, 10वी मध्ये येतात अशा वर्गामध्ये मला असं वाटतं की नेत्रदान किंवा अवयवदान याच्याबद्दलचा एखादा धडा असणं हे मला असं वाटतं की फार फायद्याचं होईल. आणि नेत्रदान हे केल्याने म्हणजे त्याचा काय फायदा होतो
हे लोकांच्यापर्यंत मला असं वाटतं की जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. आणि आज काय झालेलं आहे की जनजागृती करत असताना त्या जनजागृतीच्या पूर्वीच अंधश्रद्धा त्याच्या मागे लागते आणि अंधश्रद्धा लागल्यामुळे अशा अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की नेत्रदानाचं वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे किंवा नेत्रदानामुळे आपण अंधत्व पाहिलं नाही आहे. मी समाजाला नेहमी सांगत असतो की आपण दोन्ही डोळे बंद करा आणि बंद करून 1 तास बसा, तेव्हा आपल्या लक्षात येईल की ही जी अंध व्यक्ती आहेत ही किती म्हणजे कसं ते जन्म काढत असतील. आणि म्हणून जर त्यांची शस्त्रक्रिया होत असेल तर अशा शस्त्रक्रिया होण्यासाठी नेत्रदान करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. आपल्याकडे नेत्रदान खूप कमी होतं आणि हे नेत्रदान जे आपल्याकडे होतं, आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 7,000 डोळे आपल्याला मिळतात. पण यामधले सर्वच डोळे उपयोगात येतात असं नाही, कारण यातली बऱ्याचशा डोळ्याची जी पेशी आहेत पाठीमागच्या, कारण आपण नेत्रपीडित जेव्हा जातो त्याचं वर्गीकरण जेव्हा करतो तर त्या वर्गीकरणामध्ये त्याच्या ज्या पेशी आहेत मागच्या, या पेशी 1500 पेक्षा जास्त असतील तर तो डोळा चांगला असतो. किंवा लहान मुलांना बसवायचा असेल तर ते कमी वयाचा डोळा आपला मिळणं गरजेचं आहे, कारण त्याच्या पेशी 3500 पर्यंत त्या असतात. आणि म्हणून 1500 ते 3500 पेक्षा कमी पेशी असतील तर अशा डोळ्यांना आपण मग डोळ्याचा काही मार लागला असेल किंवा डोळा फुटला असेल किंवा डोळ्याला आहेरा पडला असेल तर अशा वेळेस तो आपण डोळा बदलण्यासाठी अशा प्रकारचा आपण बुबुळ वापरत असतो. पण दृष्टीलाभ होण्यासाठी मात्र चांगल्या प्रतीचे डोळे आपल्याला लागतात. आणि म्हणून जरी आपला 7,000 डोळे मिळत असतील तरी यामधले जवळपास 40% डोळे आपण आज दृष्टीलाभासाठी वापरू शकतो. आणि म्हणून आपण सर्वांनी पुढे येऊन आपण भारताचा विचार केला तर जवळपास 80 लाख मृत्यू होतात आणि आपल्याकडे जवळपास 50 ते 55,000 डोळे आपल्याला मिळतात. आपण खूप या गोष्टीत मागे आहोत. आपल्या बाजूचा श्रीलंका देश आपण पाहिला, त्यांच्याकडे 1 लाख लोकांचे मृत्यू होतात आणि त्यांच्याकडे ते 2 लाख डोळे त्यांना मिळतात. मला असं वाटतं की आणि ते 22 देशामध्ये ते डोळे पाठवतात. आपण खंडप्राय देश आहोत आणि मला असं वाटतं की आपली लोकसंख्या खूप आहे. तर आपण सर्वांनी जर आपल्यातल्या थोड्याशा अंधश्रद्धा काढल्या, आपण नेहमी परोपकार हा आपल्या रक्तात भिनलेला आहे आणि मला असं वाटतं नेत्रदाना एवढा मोठा परोपकार नाही, तर आपण सर्वांनी परोपकारासाठी पुढे आलं पाहिजे. डॉक्टर, आपल्याला अरुण डोंगे यांचा फोन आहे आणि औरंगाबादहून बोलतायत, ते बघूया त्यांना काय म्हणायचंय. नमस्कार दोघांनाही माझा. नमस्कार. अरुण डोंगे बोलतो, औरंगाबादचे सिंधुडून. बोला. नेत्रदान करणारे किंवा जीव व्यक्ती मनातून इच्छित असते, मात्र प्रत्यक्षपणे सहभागी होत नाही. येथे नेत्रदान करण्यासाठी मनाची तयारी आहे आणि मानसिकता सुद्धा आहे, मात्र तरी नेत्रदानाचा आकडा पुढे सरकताना दिसत नाही. ज्याप्रमाणे निवडणुकीच्या दिवशी मतदारांना घरातून काढून मतदानाच्या हक्काविषयी जागृत केले जाते, त्याचप्रमाणे आमदारांना प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी थोडी जनजागृती नेत्रदानाविषयी व्हावी, याकरता शासनाचा आणि महाविद्यालयीन तरुणांचा पुढाकार किती आणि कसा उपयुक्त ठरतो. धन्यवाद. नाही, मला असं वाटतं की शासनाने जितका पुढाकार घ्यायला पाहिजे, कायद्यामध्ये बदल करणं, अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणं, प्रत्येक म्हणजे जेव्हा जेव्हा नेत्रपिढी प्रत्येक ठिकाणी जाऊन स्थापन करणं, नेत्रपिढीच्या लोकांना ट्रेन करणं किंवा कायद्यानुसार सर्वांचं रजिस्ट्रेशन करणं, ही माहिती देणं, अशा प्रकारचे पोस्टर लावणं, या प्रकारचं सर्व काम म्हणजे हे शासन करत आहे. पण यामध्ये मला असं वाटतं की NGO किंवा सामाजिक लोकांनी, जसं तुम्ही म्हणले विद्यार्थ्यांनी पण याच्यामध्ये सहभाग घेण्याची गरज आहे. कारण मला असं वाटतं की यामध्ये सामाजिक चळवळ उभी राहिली पाहिजे आणि सामाजिक चळवळीमध्ये समाजातला प्रत्येक घटक त्यामध्ये जर समावेश झाला तरच मला असं वाटतं की ही चळवळ पुढे जाईल. आणि पुढे एकदा ह्या चळवळींनी जोर धरला तर मग आजच्या ज्या अडचणी आहेत, नेत्रपिढी आपण का म्हणतो की पिढीमध्ये एखादा रुग्ण आला आणि त्यांच्याकडे डोळा त्यांना जो पाहिजे असेल तो डोळा त्या नेत्रपिढीमध्ये असावा, म्हणून त्याला आपण पिढी म्हणतो. आज आपल्याकडे पिढीच डोळ्याचा वाट बघत असते, म्हणून पिढीमध्ये डोळ्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही म्हणता तो उपाय पण बरोबर आहे. आपण जेव्हा नेत्र रोपण असं म्हणतो ना, तर प्रश्न असा मनात येतो की रोपण एकदा झालंय आणि समजा दुर्दैवाने त्या माणसाला मृत्यू आला किंवा तर त्याचं प्रतिरोपण होऊ शकतं. नाही, आता एखाद्या डोळ्यामध्ये आपण रोपण केलं आहे आणि रोपण केल्यानंतर त्यांनी डोळे द्यायचं ठरवलं तर मला असं वाटतं ते डोळे घेता येतात. आणि त्या डोळ्याची प्रतवारी, एक महत्त्वाची गोष्ट आहे डोळे नेत्रदानामध्ये, ते म्हणजे बुबुळाची प्रतवारी. आणि ही बुबुळाची प्रतवारी चांगली असेल तर ते डोळे नक्कीच आपल्याला वापरता येतील आणि ते दुसऱ्या पेशंटला देखील लावता येईल. बरं, आता तुम्ही मगासपासून खूप बुबुळाच्या चांगलेपणाचा उल्लेख करता की त्याच्या हेल्थवरती बाकीच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर आयुष्यभर हे बुबुळं चांगली राहावीत याच्यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो का, जसे आपलं बाकीचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण घेतो?
नाही, मुख्य म्हणजे बुबुळ चांगली राहावी त्याच्यासाठी मुख्य आपलं असं घ्यावं लागतं की आपल्याकडे आपण प्रथिने म्हणतो, हे प्रथिने आपण योग्य प्रमाणात घेतले तर आपले बुबुळ चांगले राहतील. त्याचबरोबर अजीवनसत्व म्हणतो आपण की गाजर, पपई, शेवग्याची शेंग, हिरव्या भाज्या हे आपण घेतल्याने मला असं वाटतं आपले बुबुळ नक्कीच चांगले राहू शकतात. बुबुळाला आजार नसेल तर बुबुळाचं आरोग्य हे त्यांच्या आपण घेणाऱ्या आहारावर असतो. आणि त्याहीपेक्षा की आपल्यामध्ये काही आजार होऊ नये, म्हणजे आपण म्हणतो की कोरडे डोळे पडणं, तर यासाठी आपल्या डोळ्यामध्ये आजार नसताना औषध न सोडणे किंवा अशा काही गुलाब पाणी वगैरे अशा गोष्टी डोळ्यामध्ये न सोडणे की ज्यामुळे याचं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि ते डोळे आपल्या पुढे. बायका विशेषतः काजळ वापरतात, सुरमा वापरतात, हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतं की काजळ आणि सुरमा याच्यामुळे जसं आपण आता सांगितलं की यामध्ये नक्कीच डोळ्यामध्ये कोरडेपणा येतो आणि डोळे फक्त त्याचा बुबुळच खराब होत नाही तर बुबुळ पांढरं पडतं आणि पुढे चालून खोपड्या हा आजार होऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला डोळा हा अतिशय संवेदनशील आहे आणि म्हणून त्यामध्ये काजळ किंवा अशा प्रकारचा सुरमा वगैरे समजा तो लावायचा असेल तर एखाद्या वेळेस लावून बंद करावा, पण तो सारखा वापरणं हे डोळ्यासाठी अतिशय हानिकारक आहे. पण तो उशिरा हानिकारक असतो त्यामुळे आपण त्याच्यावर फार लक्ष घालत नाही, पण ते लावू नये. तर अशा सर्वच गोष्टी जर आपण टाळल्या तर आपण तो डोळ्याची प्रतवारी चांगली ठेवू शकतो. बरोबर. डोळ्याचं आरोग्य चांगलं ठेवणं आवश्यक आहे जर तुम्हाला ते चांगल्या प्रकारासाठी दान करायचं असेल. हो, हो. डॉक्टर, मनामध्ये प्रश्न असेही येतात की नेत्रपेढीचं काम नेमकं कसं चालतं? हां, नेत्रपिढी जी आहे तर यामध्ये आपण जेव्हा बघतो नेत्रपिढी, तर या नेत्रपिढीमध्ये दोन गोष्टी असतात. एक तर नेत्र घेऊन येणे बरोबर. आणि दुसरं नेत्राचं वर्गीकरण करणे आणि तिसरं हे नेत्र ज्यांचं प्रतीक्षा यादीवर नाव आहे त्यांना हे नेत्रदान करणे, नेत्र देणे. आता पहिली गोष्ट अशी आहे की नेत्र घेऊन कुणाचे येऊ शकतात, नेत्रदान कोण करू शकतो? नेत्रदान करण्यासाठी 1 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंतच्या प्रत्येक माणसाला नेत्रदान करता येतं. यामध्ये मधुमेह असेल, डोळ्याचं ऑपरेशन झालं असेल किंवा रक्तदाब असेल तर याला करता येतं. पण जर कॅन्सर असेल, समजा HIV झाला असेल किंवा कावीळ झाला असेल आणि किंवा जंतू संसर्ग शरीरामध्ये झाला असेल, म्हणजे जंतू संसर्ग, कावीळ किंवा HIV या आजारामधल्या रुग्णांना त्यांचं नेत्रदान करता येत नाही, कारण हा आजार पुन्हा ज्यांच्यावर आपण डोळा बसवणार आहात त्यांना होऊ शकतो. आणि म्हणून असे संसर्गजन्य आजार याच्यामध्ये आपण डोळा काढत नाही किंवा कॅन्सरसारखे आजार. पण हे आजार सोडून मधुमेहासारखे आजार आहेत किंवा रक्तदाबासारखे आजार आहेत, तर या सर्वांच्यामध्ये आपण डोळा काढून घेऊ शकतो किंवा शस्त्रक्रिया झालेला डोळा आहे त्यामध्ये आपला डोळा काढता येतो. फक्त डोळ्याला जर टीक पडलेली असेल, पांढरा झाला असेल तर तो काढता येत नाही. मग हा डोळा जेव्हा कसा काढतो आपण, तर मृत्यूनंतर 6 तासापर्यंत हा डोळा आपला काढता येतो. तर काढण्यात ज्यांना नेत्रदान करायचं आहे त्यांनी तो जेव्हा मृत्यूनंतर ते डोळे बंद करावेत. शक्य झालं तर त्याच्यावरचे फॅन बंद करावेत की ज्याच्यामुळे तो डोळा कोरडा पडणार नाही. आणि जवळच्या नेत्रपिढीला फोन करावा. नेत्रपिढीला जेव्हा फोन केला जाईल तर तेव्हा तिथली माणसं येऊन तो डोळा काढतील. आपलं प्रमाणपत्र जे मृत्यूचं आहे तेवढं ठेवावं आणि कन्सेंट फॉर्म म्हणतो आपण तो ठेवावा. ते आल्यानंतर दोन्ही डोळे मिळून 30 मिनिटात ते काढून घेऊन जातात. बुबुळ काढलं जातं, तिथे खड्डा पडत नाही आणि तिथून डोळ्यामधनं म्हणजे रक्तस्राव पण होत नाही. तर असं जेव्हा डोळ्याचं काढलं जातं तेव्हा एक मॉइस चेंबर नावाचं चेंबर असतं, ते नेत्र बँकेमध्ये त्याच्यातनं तो घेऊन गेला जातो आणि एकदा तो तिथे नेल्यानंतर मग त्याची साठवण केली जाते, त्याला म्हणतं प्रिझर्वेशन. शालिनी अंजळ आपल्याशी बोलतात, पुण्याहून बोलतात, त्या बघूया काय म्हणतात. हॅलो. हॅलो. हा, बोला. माझ्या दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले आहेत आणि लेन्स बसवले आहेत. हा, बोला. लेन्स बसवलेले आहेत, अशा वेळेला नेत्रदान करता येतं का? शालिनीजी, नेत्रदान करता येतं, कारण लेन्स हा बुबुळाच्या पाठीमागे बसवलेला असतो आणि बुबुळाची प्रतवारी चांगली असते. आपलं नेत्रदान नक्की करता येईल. आता जेव्हा डॉक्टर आपण बोलतोय ना नेत्रपेढीबद्दल, नेत्रपेढीबद्दल बोलत असताना असेही काही निकामी डोळे असू शकतात की ज्याच्यावरती काही त्याचा उपयोग दुसरीकडे होत नाही, पण जे शिकतात मुलं, तर त्या शिकणाऱ्या मुलांना याचा काही उपयोग होऊ शकतो का? ते मी पुढे एक एक सांगत आहे की आता नेत्रपीडित आल्यानंतर हे जेव्हा डोळा आणला जातो तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेशन केलं जातं. MK मीडिया नावाचा मीडिया असतो, त्यामध्ये याला आपण 72 तासापर्यंत प्रिझर्व करू शकतो. आता 10 दिवसापर्यंत प्रिझर्वेशनचे पण मीडिया आपल्याकडे आज आलेले आहेत
हा प्रिझर्व केल्यानंतर याचं वर्गीकरण होतं आणि वर्गीकरणामध्ये दृष्टी देणारा डोळा, दुसरा डोळा असा आहे की ज्याच्यामध्ये आजार झालाय त्याला लावणारा डोळा, आणि तिसरा डोळा जो कुठेही उपयोगात येत नाही. तर अशा डोळ्यामध्ये संशोधन करण्यासाठी किंवा जी मुलं डोळ्याचं डॉक्टर होत असतात त्यांना शिक्षणासाठी हे डोळे वापरले जातात. तर नेत्रपिढीचं हे काम आहे की त्याचं वर्गीकरण करणे. वर्गीकरण प्रिझर्वेशन झाल्यानंतर मग जो रुग्ण त्या नेत्रपिढीमध्ये किंवा त्यांच्याकडे रजिस्टर केलेला आहे तर अशा रुग्णांचा जो वेटिंग लिस्ट आहे तर अशा वेटिंग लिस्टला आपण फोन करतो. सरासरी आपण 2 डोळे मिळाले तर 3 रुग्णांना बोलवतो, कारण एखादा फिट नसेल काही असेल, आणि मग त्या जेव्हा आपण बोलवतो त्याच्यानंतर हे जे डोळे आहेत तर हे डोळे आपण त्यांच्यावर रोपण करतो. आता रोपण कोणावर करतो तर रोपण करण्याच्या पाठीमागे असं आहे की त्यांची खूप गैरसमज आहेत की जो डोळा पांढरा आहे म्हणजे बुबुळ पांढरा आहे पण बाकीचा डोळा संपूर्ण चांगला आहे, त्याच्याच बरोबर हा डोळा आणि मेंदू याचा संपर्क आहे, अशा वेळेसच फक्त नेत्रदान झालेला डोळा रोपण करता येतो. पण डोळा एकदम छोटा असेल, फुटलेला असेल किंवा पाठीमागची जी ऑप्टिक नर्व म्हणतो ती बंद पडलेली असेल किंवा रेटिना तुटला असेल किंवा या सर्व याच्यामध्ये जेव्हा अंधत्व येतं अशा वेळी नेत्ररोपण करता येत नाही. नेत्ररोपण हे बुबुळाच्या आजारावरच केलं जातं, बाकीच्या आजारावर नेत्ररोपण केलं जात नाही. आणि म्हणून बरेचसे यामध्ये गैरसमज आहेत की देणाऱ्याचा देखील गैरसमज आहे की संपूर्ण डोळा बसवला जातो. संपूर्ण डोळा बसवण्यासाठीचं संशोधन चालू आहे, पण संपूर्ण डोळा बसवला जात नाही, फक्त बुबुळ बदललं जातं. आणि हे बुबुळ बदलल्यानंतर जर बाकीचा डोळा चांगला असेल तर दृष्टी लाभ होतो. आणि म्हणून हा एक गैरसमज काढून टाकण्याची गरज आहे. हा डोळा जेव्हा मग नेत्रपिढीतनं त्यावर शस्त्रक्रिया केली जाते ती 72 तासामध्ये पार पडते आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर मात्र त्याची काळजी घ्यावी लागते. आणि ऑपरेशन झाल्यानंतर 30-40 वर्षापर्यंत हा डोळा आपल्या शरीरावर दृष्टी देऊ शकतो. आणि हे नेत्रपिढीचं काम आहे की डोळा काढून आणणे, वर्गीकरण करणे आणि ते डॉक्टरांच्यापर्यंत पोहोचवणे, हे करण्याचं काम रक्तपिढी आपलं नेत्रपिढी करत असते. बरोबर आहे. हे आता तुम्ही जे वर्गीकरण सांगितलं हे सगळ्यांना समजण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, कारण मग लोकांना असं वाटतं की आमचा डोळ्याचं पुढे काय झालं हे आम्हाला समजू शकत नाही, पण ते स्टुडंट्सना कामाला येऊ शकतं, संशोधन होऊ शकतं. हा म्हणजे कुठेतरी त्याचा उपयोग होतो, तो काही घेऊन असा आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव आपल्या शरीरातला प्रत्येक पेशी हा इतका महत्त्वाचा आहे की यामध्ये प्रत्येक पेशी जेव्हा आपण तो देऊ तर त्या पेशी ह्या उपयोगात आल्याशिवाय राहतच नाहीत. आणि म्हणून जे देतात त्यांनी याचं निश्चिंत राहावं, कारण यामध्ये हा उपयोगात येतोच. याच्यासाठी तो म्हणजे एकतर दृष्टीसाठी येईल किंवा शस्त्रक्रिया करून डोळा साबूत ठेवण्यासाठी येईल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी येईल. तर मला असं वाटतं की हे जोपर्यंत आपण करणार नाही, असा इतका त्याग आपण करणार नाही, तोपर्यंत ही नेत्रदानाची चळवळ जी आहे ही पुढे जाणार नाही आहे असं मला वाटतं. दृष्टीदानापासून ते दृष्टी मिळण्यापर्यंत हा जो एक मधला अवकाश असतो, ह्या अवकाशातल्या एक मेडिकल डॉक्टर म्हणून ह्याची यशस्वीता किती असते? नाही, यामध्ये आपण जर आत्ताचा सध्याचा काळ घेतला तर या सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे इतकी मोठी यंत्रसामुग्री आहे की जसं आपण म्हणूया की आपल्याकडे जेव्हा आपण डोळा काढून आणल्यानंतर त्याचं जेव्हा बटन करतो आणि आपण MK मीडियामध्ये ठेवतो तर हा मीडिया असा आहे की यामध्ये हा 72 तास डोळा चांगला ठेवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मीडियात टाकल्यानंतर आपल्याकडे स्पेक्युलर मायक्रोस्कोप नावाचा मायक्रोस्कोप आहे की जो त्याच्यामध्ये किती पेशी आहेत हे तो सांगतो आणि त्या पेशीनुसार मग आपण त्याचं वर्गीकरण करतो. त्यामुळे प्रतवारी माहीत असल्यामुळे आपल्याकडे जर आपण चांगल्या प्रकारची शस्त्रक्रिया केली तर आपले जे रिझल्ट्स आहेत हे रिझल्ट्स आज जवळपास 97.5% इतके चांगले रिझल्ट आहेत. यामध्ये जवळपास 97 ते 98% यशच मिळतं. पण याचं कारण असं आहे की विज्ञानाची प्रगती झाली आहे. आणखी गोष्ट कशी आहे की आता डोळा जो आहे तर आता एक डोळा, कारण आपल्याकडे नेत्र कमी आहेत आणि त्यामुळे एक डोळा आपण आज कमीत कमी 2 माणसांना तो वापरू शकतो. तो 3 माणसांना वापरण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत, पण त्याच्यातला पाठीमागचा जो भाग आहे तो एका माणसासाठी. आणि आज आपण तशा प्रकारचं डिसेक नावाची शस्त्रक्रिया आलेली आहे की त्यामध्ये फक्त आत पडदाच आपण घालतो. त्याच्यानंतर अर्धा डोळा जो वरचा राहिलेला आहे तो वरचं जी आपल्या ह्याच्यामध्ये पांढरेपणा आलेला आहे तो काढून आपण त्याच्यावर वापरू शकतो. त्याला लॅम्युलर केराटोप्लास्टी असं म्हणतात.
तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या केराटोप्लास्टी आज वेगवेगळ्या प्रकारचे नेत्ररोपण आज आपल्याकडे आलेली आहेत आणि त्यामुळे प्रत्येक डोळा कसा जास्तीत जास्त वापरतात, कारण याची कमतरता असल्यामुळे डॉक्टरांनी नवे नवे शोध लावून आज या डोळ्यामुळे की जी लोक अंध आहेत अशा सगळ्यांना दृष्टी द्यायचे ते प्रयत्न करत आहेत. तर मला असं वाटतं की याच्यातला कुठलाही जो डोळा आहे त्याचं प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन केलं जातं, ते आपल्याला बघता येईल. फक्त एकच आहे की कुणाच्या डोळ्यावर बसवला हे मात्र आपण त्याचं सांगत नाही, कारण त्याचे गैरसमज होऊ शकतात. म्हणून इतकी गोष्ट सोडली तर तो वापरला किंवा नाही वापरला, कशासाठी वापरला याचं प्रत्येकाचं रजिस्टर रेकॉर्ड असतं आणि ते आपलं आरोग्य विभागापर्यंत जातं. आणि मला असं वाटतं की त्याचा याच्या एवढी अकाउंटेबिलिटी कशाची नाहीये, म्हणजे खूप पारदर्शकता त्यामध्ये आहे. दुसरं असंही वाटतं की जेव्हा आपण वेटिंग लिस्ट म्हणतो त्याच्यामध्ये विविध वयाची माणसं असतील, त्याच्यात मुलं पण असतील, तर हे लिस्टिंग करताना मुलांना जरा थोडासा प्रेफरन्स द्यावा किंवा त्यांच्या एक आयुष्य म्हटलं तर अशा प्रकारचं वर्गीकरण काही होण्याची गरज आहे. आपल्याकडे जेव्हा आपण वर्गीकरण करतो आता त्यामध्ये जसं आपण आज किडनीचं केलेलं आहे की किडनीमध्ये जी प्रत्यक्ष यादी आहे ती महाराष्ट्रापर्यंतची यादी आहे. तर तशी महाराष्ट्रामध्ये डोळ्याची यादी तयार करण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत की जी सर्वच कुठेही गेला तर एकच यादी असावी. तसं आज झालेलं नाहीये, कारण आपण कान्याकोपऱ्यामध्ये हे आपले डोळे पोहोचू शकत नाहीत. पण यादीमध्ये आपण नक्की फरक केला. त्यामध्ये दोन्ही डोळ्यांनी अंध असणारे व्यक्ती याची यादी वेगळी असते, एक डोळ्यांनी अंध असणारा व्यक्ती त्याची यादी वेगळी असते, आणि लहान मुलं त्यामध्ये दोन्ही डोळ्यांनी अंध असणारी मुलं की जी सर्वात प्रायोरिटी आहे की त्यांना दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत तर दुसऱ्या दिवशी कॉर्निया त्यांना जे बोबळ आहे ते मिळालं पाहिजे, आणि एक डोळ्यांनी अंध असणारी मुलं. तर अशा प्रकारचं ते वर्गीकरण करून त्याच्यामध्ये नोंद झालेली असते. आणि जेव्हा हे वर्गीकरण असतं तर जेव्हा आपला डोळा मिळतो तर तेव्हा त्या डोळ्याचं वर्गीकरण असंच केलं जातं की हा लहान मुलांना चालेल, लहान मुलगा म्हणजे 10 वर्षापेक्षा कमी चालेल, 10 वर्षापेक्षा जास्तीचा चालेल, 20 वर्षानंतरच्या चालेल, अशा प्रकारचं त्याचं वर्गीकरण असतं. दोन्ही डोळे ज्यांचे अंध आहेत अशांना मात्र आपण 3500 किंवा 3000च्या वर ज्याचं पेशी असतात तोच चांगल्या पेशीचा डोळा आपण त्यांना वापरतो, कारण त्यांना तो बसवायचा असतो, एकदाच बसवायचा असतो. यामध्ये आणखी असं आहे की समजा एखाद्या वेळेस फेल्युअर झाला डोळा तर दुसऱ्यांदाही बसवता येतो. असं नाहीये की एकदाच बसवता येतो असं नाहीये, दुसऱ्यांदाही बसवता येतो. आम्ही तिसऱ्यांदाही बसवले आहेत. म्हणजे काही डोळे काही दिवस काम करून पुन्हा ती पारदर्शकता जाते तर पुन्हा आपण बसवतो. पण यामध्ये आताच्या सध्याच्या नवीन वैज्ञानिक याच्यामुळे त्याचे संशोधन झाले, त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर जे दृष्टिदान आहे किंवा जे त्याचे जे आपण म्हणूया की दिसणार आहे याचे आता आज खूप चांगल्या प्रकारचे आपला हे मिळतात, आणि मला असं वाटतं की लोकांना त्याचे दृष्टीलाभ आपण देऊ शकतो. तर हे जे डोळे आपण देतो आहोत तर या प्रत्येक डोळ्याच्या पाठीमागे किंवा त्याच्या वर्गीकरणाच्या पाठीमागे विज्ञान आहे, आणि हे विज्ञानाच्या दृष्टीने आपण आपली जी प्रत्यक्ष यादी आहे ती तशीच केली आहे, आणि त्याच्यानंतर आपण जे वर्गीकरण करणार आहोत तर प्रत्यक्ष यादीप्रमाणेच ते केलं जातं आणि त्याप्रमाणेच तो डोळा त्यांना पुरवला जातो. म्हणजे तंत्रज्ञान आणि विज्ञान ह्याच्यामुळे फेल्युअरचं प्रमाण पुष्कळ कमी आहे. की असं होत नाही की आता मी डोळा लावलाय त्या व्यक्तीला पण त्यांना दिसतच नाहीये, 1, 2, 3 एवढे प्रयोग आपण कारण आपण जर पाहिलं मागच्या काळामध्ये तर जवळपास 50% फेल्युअर असायचं, ते पुढे 30%वर फेल्युअर आलं, त्याच्यानंतर कमी होत ते 10%वर आलं, त्याच्यानंतर ते 5%वर आलं, आणि आज ते 2.5%वर आलं. म्हणजे फेल्युअर जे आहे याच्या मागची कारणही अशी आहेत की आपण तो दुसऱ्याचा डोळा बसवत असतो. पण यामध्ये जसं आपण किडनी किंवा इतर अवयवमध्ये पाहतो तशा प्रकारचं नसतं, म्हणजे कुणाचाही डोळा कोणालाही बसवता येतो. त्यांच्यात तसं नसतं की ते त्याच्यामध्ये मॅचिंग असतं. तर डोळ्यामध्ये डोळ्याला रक्तवाहिन्या नाही आहेत, रक्तवाहिन्या नसल्यामुळे मॅचिंग नावाचा प्रकार इथे आपला करावा लागत नाही, मॅचिंग लागत नाही. तर कुठलाही डोळा कोणाच्याही डोळ्यावर जाऊन काम करू शकतो आणि चांगले रिझल्ट देऊ शकतो. फक्त एकच आहे की प्रत चांगली असली पाहिजे, आणि प्रत चांगली असली म्हणजे आपल्या डोळ्याच्या बोबळाच्या पाठीमागे पेशी असतात, त्याला एंडोथिलियल सेल काउंट हा इंग्रजी शब्द आहे. पण हा जो पेशीचा काउंट आहे हा 1500 ते 3500 पर्यंत जर असेल तर तो जो बुबुळ आहे तो आपल्याला नक्कीच वापरता येईल. आपण जेव्हा असं म्हणतो ना की ही चळवळ झाली पाहिजे, तर ह्या चळवळीमध्ये हॉस्पिटल्सचा सुद्धा सहभाग तुम्ही कितपत म्हणता की कितपत घेणं शक्य आहे आपल्याला? कारण हॉस्पिटलमध्ये होणारे जे मृत्यू आहेत
तर नातेवाईक आणि सगळे असतात त्यांना तिथल्या तिथे ते आपण देऊ शकतो आणि तिथल्या तिथे थोडंसं समजावूनही सांगू शकतो. तर ह्याच्यात हॉस्पिटलचा भाग किती आहे? नाही, मला असं वाटतं की चळवळ करत असताना आज आपण जो बघतो ही चळवळ, तर जे काही नेत्रदान होतात हे आज जे घरी मृत्यू होतात त्यांच्यामधले जास्त आज आपल्याला डोळे मिळतात. पण जसं आपण चळवळ म्हटलं का, आपण जसं समाजाचं सांगितलं तसं रुग्णालयामध्ये पण ही चळवळ होणं गरजेचे आहे. की असं जसं आता काउन्सिलर नेमले आहेत की हे काउन्सिलर त्यांचं एकच काम आहे की त्यांनी समजावून सांगावं. आणि मृत्यूनंतर मला असं वाटतं की शासकीय रुग्णालय असो किंवा कॉर्पोरेट रुग्णालय असो, तर मृत्यूनंतर मला असं वाटतं की कमीत कमी त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. आणि आपण असं म्हटलं होतं की जो आपण मृत्यूचा दाखला देतो तर त्या दाखल्यामध्ये एक कॉलम असावा की आपण नेत्रदान करणार आहात का. तर तो कॉलम त्याच्यामध्ये घालण्यात आला आहे की त्यांना विचारलं जातं की आपण नेत्रदान करणार आहोत का. व मला असं वाटतं इतक्यावर थांबून नाही, तर आज रुग्णालयामधली ही चळवळ रुजणं खूप गरजेचं आहे. आणि ती चळवळ रुजवण्यासाठी ज्यांना म्हणजे माहिती नाही आहे असं सोडून बाकीच्या सर्व लोकांना एकत्र करून त्यांना समजावून सांगून हॉस्पिटल रिट्रीव्हल ऑफ कॉर्निया असं आपण त्याला म्हणतो की हे आपलं आज वाढलं पाहिजे. आणि ते खूप कमी आहे. आणि त्याची वाढण्यासाठी मला असं वाटतं की समिती बनवलेली आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून आज रुग्णालयाशी म्हणजे जसं आपण सामाजिक म्हणूया, पण सामाजिक चळवळीच्या बरोबर ही चळवळ समाजाची चळवळ रुग्णालयापर्यंत आली पाहिजे. आणि एकदा रुग्णालयात आली तर मला असं वाटतं की आपण आणखी तिथल्या तिथे हे डोळे आपण जमवू शकू, कारण तिथेच नेत्रपिढी आहे आणि लवकरात लवकर आपण हे डोळे दुसऱ्यांच्यासाठी नेत्ररोपणासाठी उपयोगात आणू शकतो. बरोबर. प्रमोद महाजन आपल्याशी बोलतायत, सांगलीहून बोलतायत, ते बघूया ते काय म्हणतात. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. हा, बोला. मी प्रमोद महाजन बोलतोय सांगलीहून. बोला बोला. हा, मी माझी स्वतःची किडनी दान केली. हो हो. नेत्र, त्वचा, अस्थि देहदान केलाय. मी कॉलेजच्या मुलांना माझ्या मुलाची इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची 134 पुस्तकं सातारा इंजिनिअरिंग कॉलेज दान केलेत. परत मी 19 वेळा रक्तदान केले. मुलगी वाचवा मुलगी शिकवा अभियान करतोय मी. मला असं वाटतं त्यांना सांगायचं 8,500 किलोमीटर मी एड्स जनजागृती केरळ, कर्नाटक, आंध्र, गोवा असं केलेलं आहे. बरोबर. माझे लोक प्रमोदजी, मला असं वाटतं की तुम्ही जे सांगितलंय ते मला आमच्या प्रेक्षकांनी ऐकलंच आहे महाराष्ट्रभर. तर आपण जसं त्याग केला आहे की आपण किडनी दिली आहे आणि माझ्या आईने त्याग केला आहे, मलाही माझ्या आईची किडनी आहे कारण अवयवदान मलाही माहिती आहे. आपण तो त्याग केला आहे किंवा आपण आपल्या शरीरातले सर्वच अवयव दान केले आहेत, लोकांना समजावून सांगताय. तर मला असं वाटतं की जसं प्रमोदजी करतायत तसं बाकीच्यांनीही असं समोर आलं पाहिजे आणि अशी उदाहरणं आपण सगळ्यांनी निर्माण केली पाहिजे की ज्याच्यामुळे आपण आपल्या शरीरामधले अवयव आहेत हे इतराच्या कामी कसे येतील ते पाहू. आणि मग मात्र मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं दान असू शकत नाही. तर हे दान सर्वांनीच करावं असं मी पुन्हा आवाहन करतो. नुसताच पैसा असेल तरच आम्ही दान करू, नाही तर आमच्याकडे दान करण्यासारखं काय, अशी ही जी मानसिकता आहे ती बदलून जे काही आपल्याकडे आहे अवयवांसारखं आणि शरीरासारखं तर उत्तम दान असू शकत नाही. हेच तुम्हाला या कार्यक्रमातून सांगायचं आहे. मला हे सांगायचं आहे की आपण असं दानाचे आपण बऱ्याच वेळेस सांगतो की नाही आम्ही आता इतके पैसे दान दिले किंवा आपण हे सगळं दान देतो, पण हे जे दान आहे तर हे दान मला असं वाटतं की इतकं श्रेष्ठ आहे की यामध्ये समजा आपण आताच अवयव दिला तर तुम्ही पाहिलं की मला किडनी दिली आहे, गेली 20 वर्ष माझ्या आईने दिल्यामुळे मी आज जवळपास 1,41,000 लोकांची शस्त्रक्रिया करू शकलो. कारण अशी दानं जी मोठी दानं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला आयुष्य मिळतं, आपला दृष्टीलाभ मिळतो किंवा आपल्याला पुढे जगता येतं, दुसऱ्यांदा आपला जन्म होतो, तर ही दान खूप महत्वाची आहेत. कारण ही शरीराशी संबंधित आहेत, आपल्या आयुष्याशी संबंधित आहेत किंवा आपल्या दृष्टीशी संबंधित आहेत. आणि म्हणून बाकीची सर्व दानं जी आहेत ही दानं फार महत्वाची नाही आहेत. तर मला असं वाटतं की अवयवाला आणि आयुष्याला लागणारी जी काही दानं आहेत ही दानं खूप महत्वाची आहेत. आणि जर आपण असं म्हटलं की आपण खरंच त्याग करतो तर हे सर्व आपण अवयवदान करून त्याग करावा की ज्यामुळे आपण म्हणतो स्वर्ग मिळतो किंवा काही मिळतो, तर स्वर्ग नक्कीच लवकर मिळेल आपण असं केलं तर. थोडंसं दृष्टीदानाबद्दल असंही म्हटलं जातं की ज्याचा मृत्यू झाला आहे त्याने जर फॉर्म भरला नसेल तर नातेवाईकांना थोडं ते अडचणीचं वाटतं.
तर आता ते अडचणीचं राहिलंय का आणि अडचणीचं वाटण्याची गरज आहे? मला असं वाटतं की हो, फार बरोबर विचारलं तुम्ही की यामध्ये असं पूर्वी व्हायचं किंवा अशी थोडी चळवळ होती की नेत्रदानाचा फॉर्म भरला नाही मग द्यायचा का नाही. पण आता नेत्रदानाचा फॉर्म यामधून कायद्यातनं काढून टाकलेला आहे. आपण भरला, फारच चांगली गोष्ट आहे, कारण ती चळवळ आहे, ती रुजली पाहिजे. फॉर्म भरला नसेल तरीही आपले नातेवाईकांच्या जवळच्या त्यांची इच्छा असेल तर नेत्रदान फॉर्म न भरता करता येतं. नेत्रदानाची जी प्रोसिजर आहे किंवा ही जी खूप सोपी केलेली आहे, यामध्ये फक्त एक मृत्यूचं प्रमाणपत्र आणि आपली इच्छा या 2 गोष्टी, आणि आम्ही जे म्हणतो आहोत की आपली इच्छा असावी, इतकं असेल तर नेत्रदान करता येतं. फॉर्मची गरज नाही आणि ते विचारलंही जात नाही. तर इतकं केलं तर मला असं वाटतं की जे नेत्रपिढीचे लोक आहेत ते येऊन ते डोळे काढून घेऊन जातील आणि ते डोळे नक्कीच त्याच्या फायद्याचे होतील. तर मी आताच पूर्वी सांगत होतो की नेत्रदान करत असताना आपले डोळे बंद ठेवावे, त्याच्यानंतर पंखा शक्य झाला तर ते पंखा लावू नये, आणि उशी समजा आपण दिली तर ते त्याच्यामध्ये मला असं वाटतं डोळे चांगले राहतात आणि लवकरच ते काढून घेतले जातात. तर मला असं वाटतं की नेत्रदान करत असताना आपण तो जो बुबुळ आहे हाही जपला पाहिजे. जर उघडे डोळे राहिले असतील तर ते बुबुळ जपलं जात नाही. मला असं वाटतं की आपण पाहतो, सिनेमांमध्ये बघतो किंवा आताच्या मृत्यूच्या ठिकाणी बघतो की मृत्यू झाल्याबरोबर त्याचे डोळे आपण ते बंद करतो. जर हे आपल्या संस्कारामध्ये आहे तर मला असं वाटतं की ते पूर्वापार डोळे जतन करण्यासाठीच केलं जात असावं की ज्यामुळे ते डोळे आपला दान करता येतील. आणि हे जर जतन आपल्या आतापर्यंत पूर्वापार चालत आलं आहे तर मग जर आपण डोळ्याची पापणी बंद करतो तर पापणीमध्ये बंद खाली झाले जे खालचे जे डोळे आहेत हे आपण नेत्रदान करण्यासाठीच करत असावं असा माझा अंदाज आहे. बरोबर आहे. उत्तम यांचा फोन आहे नवी मुंबईहून, बघूया ते काय म्हणतात. बोला उत्तम. हॅलो. हॅलो. हा बोला. माझा असा प्रश्न होता की जिवंत माणसाला एखादा नेत्रदान आपल्याला जर करायचा असेल तर तो करू शकतो का? आणि दुसरा असा प्रश्न आहे की नेत्रदानाची पद्धत कशी आहे, म्हणजे ते ऍक्च्युली कसं तो कॅरी केला जातो किंवा त्या पेशंटला नेलं जातं की इतर काय कसं असतं ते. आणि तिसरा प्रश्न आहे की ऑनलाईन आपल्याला याचं नेत्रदानाची जी प्रोसिजर आहे ती ऑनलाईन करू शकतो का? हे बघा, पहिला प्रश्न आहे की जिवंतपणी नेत्रदान करता येतं का? जिवंतपणी नेत्रदान करण्याचा कायदा नाही आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये करता येत नाही. दुसरी गोष्ट कशी आहे की आपण नेत्रदानाचं कसं कॅरी करतो. आपल्याकडे एक मॉइस्ट चेंबर नावाचं चेंबर असतं, यामध्ये आपण ते बुबुळ काढून किंवा आता आणखी असं त्याच्यात आपण निघालं की एमके मीडियाच आपण घेऊन जातो तिथे आणि तिथेच ते एमके मीडियामध्ये टाकतो आणि ते टाकून मग आपण नेत्रपिढीपर्यंत घेऊन जातो आणि ते घेऊन जाऊन मग आपण त्याचं वर्गीकरण करून ते दुसऱ्या जे काही पेशंटचे हे आहे. तिसरं तुमचं म्हणणं आहे ऑनलाईन. हो, ऑनलाईन आता हे करता येतं आणि ऑनलाईन करण्यासाठी तुम्ही कुठल्याही एका नेत्रपिढीचे जी वेबसाईट आहे तिथे आपण जर गेलात तर तुम्हाला ते ऑनलाईन करता येईल आणि ऑनलाईन केल्यानंतर आपलं नावही नोंदवलं जाईल, आपला रजिस्ट्रेशन नंबरही मिळेल. त्यामुळे ऑनलाईन करण्याची सुविधा यामध्ये आज झालेली आहे. एखाद्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त नेत्रदान झालं असेल तर अशी काहीतरी एक सोय पुढे होऊ शकते का की समजा कोणाला त्याच कुटुंबातल्या लोकांना नेत्र आवश्यक असेल तर बाबा एवढी नेत्र दानाची त्यांची एक रेकॉर्ड आहे तर त्यांना थोडासा प्रेफरन्स मिळावा वगैरे असं काही होऊ शकतं का आणि याची खरंच आवश्यकता आहे? आता याची कसं असतं की नेत्रदान करत असतील तर मला असं वाटतं की यामध्ये कायदाच केला आहे की जर नेत्रदान दात्यांनी सांगितलं की हा एक डोळा आमच्या अशा अशा माणसाला द्यावा तर त्याच्यातला एक डोळा जो आहे तो त्यांनी मागितलं त्यांना देता येतो असा कायदा आहे आणि त्यामुळे तो डोळा आपण देऊ शकतो. दुसरा जो डोळा आहे तो मात्र नेत्रपिढीमधल्या प्रत्यक्ष यादीमध्ये जे कोणी आहे त्यांना तो वापरता येतो आणि म्हणून हा जो नेत्रदानी डोळा आहे त्यांचा त्याच्यावर अधिकार असतो. फक्त आपण त्यांना हे जो बसवला आहे तर त्यावेळेस फक्त ते आपण सांगत नाहीत की तो तुमचा डोळा बसवला, गुप्त ठेवलं जातं आणि आपण त्यांना तो डोळा देऊ शकतो. बरोबर. डॉक्टर, बरेच वेळेला लोकांच्या अशाही मनामध्ये येतं की जेव्हा नेत्रपेढीतली लोक येतील मग ते डोळा काढतील मग तो चेहरा विद्रूप होईल, ह्याच्याही बद्दल थोडंसं सांगा ना. हा, माझं तेच मी सांगत आहे की जेव्हा हा जो विद्रूप नावाची जी गोष्ट आपल्याकडे आहे तर ती मला असं वाटते की तिला आपण थोडंसं लक्ष द्या. बघा की यामध्ये जेव्हा नेत्रपिढीतले लोक येतात आल्यानंतर आपलं जे बुबुळ आहे
तर या बुबुळाचा जो वरचा पापुर्दा आहे, आपण त्याला म्हणूया की बुबुळचा छोटासा पापुर्दा असतो, ते आपण अतिशय कमी जाडीचा तो पापुर्दा असतो आणि तो काढल्यानंतर आपला डोळा तसाच राहतो तिथे. आणि राहिल्यानंतर मग त्यावर जे आमचे डॉक्टर आहेत तर त्यावर पापणी झाकून घेतात आणि त्याच्यानंतर रक्तस्राव येत नाही, त्यातनं पाणी येत नाही, तिथे खड्डा पडत नाही आणि आपला जो डोळा आहे हा डोळा एकदम चांगला दिसतो. म्हणजे आणि अशा प्रकारचं काही चेहरा वेडावाकडा होत नाही. तर त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की नेत्रदान केल्यानंतर चेहरा चांगला राहतो आणि तिथे खड्डा पडत नाही. आणि मग नेत्रदान आपण केल्याने अशा प्रकारची मनामध्ये अंधश्रद्धा असू नये, कारण हे वैज्ञानिकरित्या तो काढला जातो डोळा. त्याला विशिष्ट पद्धत आहे, शास्त्रीय दृष्टिकोनातून काढला. हो, शास्त्रीय दृष्टिकोन काढला जातो आणि संपूर्ण डोळा जरी काढला तर तिथे काचेचा डोळा टाकला जातो की ज्याच्यामुळे तो जो पापणी आहे ते त्याच लेवलला दिसेल आणि तिथे खड्डा पडणार नाही. चेहरा विद्रूप होऊ नये याच्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. आपण जेव्हा आज ह्या नेत्रदानाच्या बद्दल बोलतोय, खूप महत्वाचं दान आहे ते, आणि लोकांना ह्या माध्यमातून आपण सांगायचा प्रयत्न करतोय की नेत्रदान किती महत्वाचं आहे आणि प्रत्येकाला हे करता येण्यासारखं असतं. तर प्रत्येकाला काहीतरी करण्याची इच्छा असेल तर नेत्रदान जरूर करावं. हे सगळं करत असतानाच नेत्रदान आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला ह्या नेत्रपेढ्या येतात, अनेक गोष्टी येतात. तर परदेशातली लोक ह्याच्यामध्ये जास्ती जागरूक आहेत असं तुम्हाला वाटतं का, आणि असं असण्याचं नेमकं कारण काय असेल? नाही, यामध्ये मला असं वाटतं की आपण असं जर विचार केला, मी आत्ताच सांगितलं की श्रीलंका सारखा लहान देश आहे जिथे 2 लाख डोळे मिळतात. परदेशामध्ये आपण असं समजूया की त्याच्यामध्ये एकतर म्हणजे जी डेव्हलप कंट्री आहेत यांच्याकडे जेव्हा पाहिजे तसा डोळा त्यांच्या नेत्रपेढीमध्ये मिळू शकतो. त्यांच्याकडे खूप मोठी जागरूकता आहे. त्यांच्याकडे आणखी मी नेहमी कायदा सांगत असतो की जेव्हा ॲक्सिडेंट होतो, ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे डेथ होतात ते सरासरी कमी वयामध्ये होतात. तर अशा वेळेसची प्रतवाढी चांगली असते. तर काही राष्ट्रामध्ये असा कायदा आहे की ॲक्सिडेंट झालेली जी डोळे आहेत ही ते काढून घेऊन ते पेशंटला वापरतात. तर अशा प्रकारचा कायदा आपल्याकडे होणं गरजेचं आहे. पण परदेशामध्ये आपण जर विचार केला तर जी काही डेव्हलप झालेली राष्ट्र आहेत त्यांच्याकडे नक्कीच आपल्यापेक्षा मला असं वाटते पुढचं तंत्रज्ञान आहे आणि त्यांच्याकडे डोळे पण त्यांना मिळतात. आमच्याकडे मध्ये एक आम्ही वर्कशॉप घेतला होता, तर त्यासाठी अमेरिकेचे डॉक्टर आले होते. आपल्याकडे डोळा नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी 2 दिवसामध्ये अमेरिकेहून डोळा मागून घेतला, कारण त्यांच्याकडे नेत्रपीडित तशा प्रकारचा डोळा असू शकतो. आणि तो आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही त्याची शस्त्रक्रिया इतरांना करून दाखवली, कारण आता नवीन तंत्रज्ञानाच्या शस्त्रक्रिया आल्या आहेत, तर त्यासाठी ते आले होते. तर तसं आपल्याकडे नसतं. अनिल मोहिते आपल्याशी बोलतायत, पाटणहून बोलतायत. बघूया काय म्हणतात. बोला अनिल. हॅलो. सर नमस्ते. मी पाटणहून बोलतोय, अनिल मोहिते. बोला. माझा सर प्रश्न असा आहे की नेत्रपेढीकडून आय डोनरला काय मिळू शकतं, असा पुरावा वगैरे काय? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की श्रीलंका देशामध्ये तिथल्या नागरिकांचे डोळे राष्ट्रीय संपत्ती समजले जाते आणि त्यामुळे तिथं अंध लोकांची संख्या अत्यल्प आहे. तसं आपल्या भारतामध्ये ही चळवळ आपण उभारू शकतो का की नागरिकांचे डोळे राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित झालं पाहिजे? या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल सर आम्हाला? यामध्ये आपण जे म्हटलंय की नेत्रपिढीकडून आपलं काय मिळू शकतं, पुरावा काय म्हणून आपल्याकडे जेव्हा आपण नेत्रदान करतो तर तेव्हा आपण नेत्रदान केल्याचं प्रमाणपत्र हे प्रत्येकाच्या घरी पाठवलं जातं. आणि पाठवलं नसेल तर आपण मागितल्यानंतर ते नक्की मिळतं. आपण नेत्रदान केलंय याचा पुरावा प्रत्येक नेत्रपिढीने द्यावा, हे बंधनकारक आहे. आणि त्यामध्ये आपलं नाव, ज्यांनी हे नेत्रदान केलं त्यांचं नाव टाकून हे त्यांचं आभार मानून हे प्रमाणपत्र दिलं जातं. आणि दुसरं असं तुमचं म्हणणं आहे की हे राष्ट्रीय संपत्ती समजली जाते. तर मला असं वाटतं की आता हळूहळू या गोष्टीची आपल्याकडे गरज पडत चाललेली आहे की आपल्याकडे नेत्रदान, आता आपण पाहतो आहे की मी जेव्हापासून नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी झालो तेव्हा जवळपास भारतामध्ये 2000 डोळे मिळत होते आणि आज आपण ते जवळपास 50-55 हजारापर्यंत पोहोचलो आहोत. तर हे 50-55 हजार पोहोचायला जवळपास 25 वर्ष लागली आहेत. तर दरवर्षी 2000 डोळे वाढतात असं मला वाटतं आहे. पण हे एकाच वर्षामध्ये 20-25-50 हजार डोळे देण्याचं प्रमाण वाढावं याच्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे. ती चळवळ होणं गरजेचं आहे.
आणि राष्ट्रीय संपत्ती समजण्याचा कायदा हो किंवा नाही हो, पण मला असं वाटतं की आपण सर्वच या राष्ट्राचे आहोत आणि म्हणून आपणच राष्ट्रीय संपत्ती आहोत. तर प्रत्येकाने या राष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्यासाठी जर पुढे येऊन आपण नेत्रदान केलं तर मला असं वाटतं की तुम्ही म्हणता त्या प्रश्नाला उत्तर मिळेल. थोडंसं कर्तव्य आपण फार कमी बघतो. कर्तव्याच्या पोटी जर हा एक मुद्दा समोर सगळ्यांच्या मनात आला तर कदाचित एक जसे आपल्याला हक्क कळतात आणि कर्तव्य कमी कळतात, तर हे माझं कर्तव्य आहे, जशी बाकीच्या गोष्टी माझा हक्क आहे असं मी म्हणते, त्यावेळेला कर्तव्याच्या बाबतीत जास्त जागरूक राहिलं आणि नेत्रदान हे जर कर्तव्याच्या पोटी आपण धरलं तर मला असं वाटतं आपण असं म्हणतो की नाण्याच्या म्हणजे हक्क आणि कर्तव्य ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण आपल्याकडे नाण्याची एकच बाजू आहे. आपण सगळे हक्क हक्क आणि हक्क प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जेव्हा बघतो की हा हक्क मिळाला, तो हक्क मिळाला, तो हक्क मिळाला, आपण कर्तव्याची चळवळ झालेली कधी पाहिलेली नाहीये. आणि कर्तव्यामध्ये जेव्हा जेव्हा हक्क मागितला जातो त्याच्या मागे कर्तव्य असायला पाहिजे. पण आता असं झालंय की आपल्याकडे हळूहळू हक्कच होत चाललेले आहेत आणि कर्तव्य कमी होत चाललेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की कर्तव्याची पण जाण आपण ठेवली पाहिजे, कारण शेवटी चळवळ करायची असेल तर अधिकाराने होणार नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही सामाजिक चळवळ आहे, यामध्ये शासनाचा फक्त सहभाग नुसताच आहे असं नाही, तर शासन यामध्ये सर्व गोष्टी आज आपल्याला देत आहे की नेत्रपिढी देत आहे, लोक शिकलेले लोक देत आहे, त्याचं त्यांना द्यायचं रजिस्ट्रेशन देत आहे. याच्यानंतरचा जो बाकीचा सहभाग आहे यामध्ये सामाजिक चळवळींनी सगळ्या NGO म्हणा, विद्यार्थी म्हणा, या सर्वांनी सहभागी होऊन ही चळवळ पुढे नेणं गरजेचं आहे. लोकांच्या प्रत्येकाच्या ठिकाणी जेव्हा मी जातो तेव्हा ते सांगतात की कसे काय डोळे द्यायचे, सगळा डोळा बदलला जातो. नाही बदलला जात. ते असं सांगतात की नाही पुनर्जन्म मिळत नाही. मी एका ठिकाणी गेलो होतो, त्यांनी मला फार चांगलं विचारलं, असं आम्ही ऐकलं की भूताचा जन्म मिळतो. अरे तुम्ही आम्ही भूतच नाही पाहिलं आहे तर भूताचा जन्म कसा मिळेल. म्हणजे अशा गोष्टी आपल्याकडे काय आहे की मी नेहमी सांगत असतो की सूर्यप्रकाश किंवा हवा किंवा या सर्वांचा जो आपल्याकडे जो वेग आहे हा वेग भारत देशामध्ये फार कमी आहे, कारण त्याच्यापेक्षा जास्त अंधश्रद्धेचा वेग आहे. आणि म्हणून ही वेगाने चाललेली अंधश्रद्धा जर आपल्याला कमी करायची असेल तर प्रत्येकाने विज्ञान पाहिलं पाहिजे, शिक्षण पाहिलं पाहिजे. आणि असं केलं तर मला असं वाटत नाही की यात काही फार कठीण गोष्ट आहे. आणि आपलं नेत्रदान आणि हे तर मृत्यूनंतर द्यायचं. आपण असं बाकीच्या अवयवामध्ये आपण जिवंतपणे देतो आहोत, हे मृत्यूनंतर द्यायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे हे जर आपण नष्ट होण्यापूर्वी आपण दिले तर ते दुसऱ्याच्या शरीरावर जाऊन काम करणार आहेत, त्याला पुनर्जन्म मिळणार आहे. आणि तुम्हाला नेत्रदान केल्याचा म्हणजे फार मोठी गोष्ट मिळणार आहे की तुम्ही नेत्रदान केलं आहात. तर अशा प्रकारची चळवळ आपण ती रुजू केली पाहिजे. तळागाळातल्या लोकांना सुद्धा ह्याचं महत्त्व कळावं, ह्या दृष्टीने काही प्रेरणा मिळाव्या, तर ह्या प्रेरणेचे स्रोत तिथपर्यंत जातील ह्या दृष्टीने काय करता येईल असं वाटतं? नाही, याच्यामध्ये असं आहे की एकतर म्हणजे जिथं जिथं छोट्या छोट्या गावात नेत्रपिढी आहेत तर आता आपण असं करतो त्या नेत्रपिढी मार्फत किंवा शासनामार्फत की या ज्या ज्या लोकांनी नेत्रदान केलं आहे त्या सर्व लोकांना तिथे बोलावून तिथे एक मोठा कार्यक्रम घेऊन की नेत्रदान केलेल्या लोकांच्या नातेवाईकांचा आपण सत्कार करतो, ज्यामुळे की लोकांना असं वाटेल की त्यांनी नेत्रदान ते केलेलं आहे. त्यांना आपण चांगल्या प्रकारचं प्रमाणपत्र देतो. आणि नेत्रदान करण्यासाठी जी लोक काम करतायत, जी लोक काम करतात या अशा सगळ्या NGO नाही आपण तशा प्रकारे त्यांचा सत्कार करतो. तर मला असं वाटतं की नेत्रदानाची चळवळ रुजवण्यासाठी एकतर त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि माहिती देण्यासाठीची मला असं वाटतं की आज प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत की नेत्रदान कसं करता येतं, नेत्रदान कोणी करू शकतो, नेत्रदान कशाला वापरता येतं, अशा प्रकारची पोस्टर्स आपण लावलेले आहेत की त्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना कळावं. तर मला असं वाटतं की त्याचा आपला नक्कीच फायदा होईल. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि खूप मोकळेपणाने आम्हाला खूप आधुनिक वैज्ञानिक माहिती दिलीत, ह्याच्यासाठी मी सखी सह्याद्रीतर्फे तुमचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.